रात्रीचे साधारण 2 वाजले होते. दिल्ली शहर अजूनही जागं होतं. काही ठिकाणी उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीज, काही हॉस्पिटल्समधील सततची धावपळ, तर काही महामार्गांवर अखंड सुरू असलेली वाहनांची वर्दळ. पण या शहराच्या मध्यभागी एक असा रस्ता आहे जिथे मध्यरात्रीनंतर वातावरण अचानक बदलल्यासारखं वाटतं. काही जण सांगतात की त्या रस्त्यावर रात्री उशिरा पांढऱ्या साडीतील एक महिला दिसते. आता आपल्या हॉरर कथांमध्ये पांढऱ्या साडीला इतकी प्रसिद्धी मिळाली आहे की काळी साडी नेसलेलं भूत आलं तर कदाचित लोक त्यालाच ओळखणार नाहीत. ती बाई ती बाई ती रस्त्याच्या कडेला उभी असते, जणू एखाद्या वाहनाची वाट पाहत. काही वाहन चालकांचा दावा आहे की ती लिफ्ट मागते. काहींच्या मते गाडी थांबवली तर पुढे काय होतं हे सांगणारे फार कमी लोक आहेत. आणि काहींचं म्हणणं असं आहे की गाडी थांबवली नाही तरीही ती गोष्ट तिथेच संपत नाही. ही फक्त एका भूताटकीच्या कथेबद्दलची चर्चा नाही, ही भारतातील सर्वाधिक चर्चिला जाणाऱ्या अर्बन लिजेंड्स पैकी एका कथेबद्दल आहे. दिल्ली कॅन्टॉन्मेंट रोड.